नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत भाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का या प्रश्नाच्या अवतीभोवती. त्याचं कारण अर्थातच सगळ्यांना माहिती आहे. भाजपमध्ये अत्यंत नामचीन असे गुंड जे आहेत, खास करून ज्यांच्यावरती अतिशय गंभीर असे आरोप आहेत, खंडणी असेल, खून असेल, जाळपोळ असेल, अशा प्रकारचे जे आरोप असलेले पुण्यातले गुंड आहेत ते एका मागोमाग एक भाजप पक्षात येत आहेत. नेमकं काय घडतंय हे आपण त्यानिमित्तानं चर्चेला घेणार आहोत. भाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का, याबरोबर भोंदू आणि गुंडांचा आधार मुख्यमंत्री का घेत आहेत या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण त्यानिमित्तानं शोधणार आहोत. अजितदादा म्हणतायत तसं भाजप सत्तेसाठी साम दाम दंडभेद अवलंबतंय का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण चर्चेला घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. या चर्चेमध्ये आपल्यासोबत प्रमोद पंडित जोशी आहेत, जे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत हिंदू महासभेचे. आपल्यासोबत श्याम मानव आहेत, कार्यवाहक आहेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे. आपल्यासोबत महंत सुधीरदास पूजाधिकारी आहेत नाशिकवरनं. आपल्यासोबत सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि या कार्यक्रमामध्ये भाजपचे प्रवक्ते राम कदम सुद्धा थोड्या वेळाने सहभागी होणार आहेत. अप्पासाहेब साळवी शिवसेनेचे माजी आमदार या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आता सहभागी आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर विचारायचा आहे तो म्हणजे सचिन सावंत आपल्याला. त्याचं कारण अर्थातच ज्या पद्धतीनं एकामागोमाग एक असं इन्कमिंग सुरू आहे भाजपमध्ये, खास करून पुण्यात हे चित्र अतिशय आघाडीवर होताना स्पष्ट दिसतंय. आणि अतिशय खतरनाक असे मानले जाणारे जे गुंड आहेत, जे ज्यांच्या टोळ्याच्या टोळ्या आहेत, असे सगळे आता भाजपमध्ये येतात. या काय तुमची प्रतिक्रिया? नाही, आता हे साधन सुचिता वगैरे ते सगळ्या गोष्टी सतत बोलत राहणारा पक्ष. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी 1 लाख रुपये लाच घेतली त्यावेळेला त्यांचा खरा चेहरा उघडकीस आलाच होता. आणि त्यानंतर आताचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते तर फारच त्या दृष्टिकोनातून नामचीन आहेत, कारण त्यांच्यावरती तडीपार देखील ते झाले होते, जेलमध्ये देखील जाऊन आलेले आहेत. त्यामुळे एक राजमान्यता गुन्हेगारीकरणाला मिळालेली आहे असा हा भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे हे काही आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही. ज्या तऱ्हेनं एकंदरच पवन पवार या व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी पक्षात घेतलं गेलं नाशिकच्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, आणि ज्याच्या मागे म्हणजे आता थोड्या दिवसापूर्वी तो आपल्याला माहित असेल की एका पोलिसाचे त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसाचा जेव्हा मृत्यू झाला, ज्याच्यामध्ये त्याच्यावरती हल्ला केला गेला होता, त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जो काम करत असेल, ज्याच्यावरती ऑन ड्युटी असेल आणि त्याच्यावरती हल्ला वगैरे झाला तर तो शहीद म्हणून त्या ठिकाणी मानला जाईल. तसाच एक नाशिकमध्ये शहीद अशा तऱ्हेचं कृष्णकांत बिडवे या कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये सहभागी हा पवन पवार. आता त्याच्यामध्ये अजूनही आताच 13 ऑक्टोबरला देखील अजून एक गुन्हा झालाय की दुसऱ्या पोलिसांवरती त्यांनी हल्ला केला. त्यामुळे त्यांना पक्षामध्ये कशा तऱ्हेने प्रवेश मिळाला ते पाहिलं. आता पुण्यामध्ये तर 3 घेतलेले आहेत, म्हणजे सचिन गोलब, श्याम शिंदे, पिंट्या धाडवे नावही अतिशय महत्वाची आहेत. आणि याच्यानंतर आता ते बाबा बोडकेंबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांचं चित्रही आपण पाहिलं, त्या ठिकाणी फोटोही पाहिलेला आहे. त्यामुळे गुंडांच्या संदर्भामध्ये काही फार मोठी यांची भूमिका आहे असं काही नाही. ते राष्ट्रीय अध्यक्षापासून आलेले आहे असं आमचं म्हणणं आहे. अच्छा, ठीक आहे. या बरोबरीनं अर्थातच प्रमोद पंडित जोशी आपलं सुद्धा मत या निमित्तानं काय आहे त्याचं कारण, एकीकडे हे सगळं होत आहे, दुसरीकडे कुठेतरी ज्या पद्धतीनं वेगवेगळे साधू महंत हे म्हणतात की धर्मसत्ता हीच पुढे आली पाहिजे. एकीकडे त्यांची सुद्धा वक्तव्य जी बघितली तर त्या वक्तव्यांमध्ये मुख्यमंत्री सुद्धा त्यांना त्यांच्या होला हो मिळवताना दिसत आहेत. किमान मुख्यमंत्र्यांचं तिथं मौन आहे, ते सुद्धा खूप बोलकं आहे असं म्हणता येईल. मुळामध्ये सावरकर विचारसरणीनुसार हिंदू महासभेला धर्मसभा न म्हणता राष्ट्रसभा असं म्हणा, असं सावरकरांचं मत होतं. तर राष्ट्रसभा म्हणत असताना हिंदू महासभा एक राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात होती आणि तिला नामशेष करण्यासाठी जी काही कटकारस्थानं भाजपाच्या पूर्वजन्मीय जन्मदात्यांनी जी काही केली, तो सुद्धा एक अशाच प्रकारचा गुन्हेगारी स्वरूपाचा आक्रमणाचा भाग होता. अशाच प्रकारे श्यामाप्रसाद मुखर्जी हे पहिले त्या पक्षाचे बळी ठरलेले आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये साम दाम दंडभेद या गोष्टी चालतात. राजकारण या गोष्टीशिवाय होत नाही. धर्मसत्ता म्हणजे नेमकी काय? अधर्माविरुद्ध असलेली सत्ता, हे आम्हाला मान्य आणि हिंदू महासभा धर्मसत्तेच्या या विचारसरणीला समर्थन करते.
परंतु ज्याप्रमाणे अपराधीकरण हम्म. होतं आहे राजकारणाचं, हे अपराधीकरण करणारे लोक पूर्वी हिंदू महासभेला खुनी, जातीवादी, सांप्रदायिक अशा प्रकारचे आरोप करत होते आणि क्रांतिकारकांना अशा प्रकारे उपेक्षित करत होते. आजची परिस्थिती सुद्धा ती त्यापेक्षा वेगळी नाही आहे. क्रांतिकारकांवरती आरोप ठेवून त्यांना अटक करून त्यांच्यावर विविध प्रकारचे अन्याय करणं आणि अशा प्रकारच्या आरोपींना जे कोणी खंडणी गोळा करतात, पक्षाची आर्थिक स्थिती मजबूत करतात किंवा मतदानाचा एक भाग म्हणून त्या भागातल्या लोकांची मजबूती त्यांना मिळू शकते पक्षीय स्तरावर, यासाठी या गोष्टी केल्या जातात. आणि याविषयी दुमत नाही की सर्वच पक्षात या गोष्टी चालतात आणि हे सगळा वारसा आलेला आहे जनसंघाकडे, तो काँग्रेसकडून. त्यामुळे काँग्रेस त्यापासून अछूत नाही. त्याची मूळ कारणं अशी आहेत की गांधी हे पहिले बळी ठरले नेहरू यांच्या घराण्याचे. 1920 मार्चमध्ये गांधी हा नेहरू घराण्याचा पहिला बळी ठरला आणि तिथून ही अपराधीकरणाची सुरुवात झालेली आहे. आणि स्पष्टपणे मोतीलाल नेहरूंनी जवाहरलाल नेहरूला लिहिलेल्या पत्रात अंकित आहे. म्हणजे राजकारणापासून या सगळ्या गोष्टी अलग आहेत, वेगळ्या आहेत, अशा प्रकारचं समजणं हा फार मोठा वेगळा विषय ठरेल. त्यामुळे मी आपण या विषयावर अशा प्रकारचे लोक आहेत. पण हिंदू महासभेमध्ये असलेल्या क्रांतिकारकांना आता अलीकडे धनंजय देसाई सारखा क्रांतिकारक, साध्वी प्रज्ञा सिंग सारखे लोक, नाही त्यांची समर्थन होऊ शकत नाही. क्रांतिकारक कसले क्रांतिकारक? धनंजय देसाई कसला क्रांतिकारक आहे? धनंजय देसाई हा आरोपी आहे, तो कसला क्रांतिकारक आहे ना? पण त्याच्यावरती आज त्यांनी जी तो कसला क्रांतिकारक आहे धनंजय देसाई? आरोप असतील त्याच्यावरती, आरोपाचं स्पष्टीकरण झाल्यावरती या गोष्टी समोर नाही, आरोपाचं स्पष्टीकरण होईल, पण तो कसला क्रांतिकारक? त्यांनी काय क्रांती केली? धनंजय देसाईंनी काय क्रांती केली? हे सगळे आरोपी भाजपामध्ये येत असताना त्या माणसाकडे का दुर्लक्ष केलं जाते? नाही, तो तुमचा प्रश्न आहे, पण त्याला क्रांतिकारक म्हणू नका. धनंजय देसाईला क्रांतिकारक म्हणू नका. क्रांतिकारकांचा अपमान करू नका त्याच्यावर. हरकत नाही, मी माझा विषय बाजूला घेतो. कारण आरोपी हा शेवटी कुठल्याही पक्षामध्ये आहेतच. आणि शिवसेनेत सुद्धा होते, भाजपमध्ये होते, हिंदू महासभेत होते, काँग्रेसमध्ये होते, सगळीकडेच होते. त्यामुळे हा विषय तितका काही महत्वाचा नाहीये. ठीक आहे. पण आताच्या परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या व्यक्तीला घेतलेला आहे त्यांनी पोलिसांवर केलेलं आक्रमण हा एक विषय मुद्दा आहे. ठीक आहे. आपण आपल्या सोबत अजून अप्पासाहेब साळवी आहेत. अप्पासाहेब साळवी, काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाणीजला सुद्धा अशाच प्रकारे मुख्यमंत्री आले, वरिष्ठ नेते आले भाजपमधले, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सरसंघचालक हे सुद्धा तिकडे आले होते, ते सुद्धा तिथे उपस्थित होते. आणि तिथे झालेली जी काही वक्तव्य आहेत ती पाहता ही वक्तव्य तुम्हाला योग्य वाटतात का? जय महाराष्ट्र. रत्नागिरीमध्ये गेले 15 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून हवा होती. त्यानंतर नरेंद्र मोदींचं काही नाव गेलं नाही, तर नरेंद्र फडणवीस आले. ते सुद्धा कोणाच्या? नरेंद्र बुवा. तो महाराज नाही, तो भोंदू बुवा आहे. कारण मी आज 86 वर्षाचा माणूस आहे. माझा जन्म रत्नागिरीत झालेला आहे. ह्या नाणीचा आता ते म्हणतात ना बुवा, त्याच्या गावामध्ये शिवसेनेची पहिली शाखा मी स्थापन केली. त्यावेळेला मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो. हा साधा ग्रामसेवक माणूस, हा ग्रामसेवक जसा आता आपल्या पुराणामध्ये आता आमचा तो लुटारू होता, त्याला त्याचा वाल्या होता, ग्रामसेवक होता. गोवागरला पैशाची अफरातफर केली म्हणून तो सस्पेंड झाला. नंतर त्याने आमच्या एका जवळच्या गावामध्ये उपोषण केलं. नंतर तो बुवाबाजी करायचा, नुसता कोणाला अंगारा दे, दुपारा दे, नारळ दे. आणि आज त्याला तुम्ही जगद्गुरू केलात. शंकराचार्यांची जी काही पिढी आहे, आद्य शंकराचार्यांच्या ह्याच्यामध्ये पंक्तीमध्ये त्याला नेऊन तुम्ही बसवलात. हे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही दशकंठी ब्राह्मण आहेत, ते त्या मठामध्ये का जात नाहीत? ह्या बुवाला शौच वगैरे हे सगळे नाशिक विषयक इकडचे जे हे संत महंत आणावे लागतात, हे कशा करता? या रत्नागिरीतल्या एकाही ब्राह्मणाने ह्या माणसाचा निषेध केला नाही. तुम्ही हिंदू धर्म म्हणताना सावरकर रत्नागिरीमध्ये जे पतित पावन मंदिर त्यांनी बांधलं,
पतित पावन मंदिर बांधलं भागोजी शेटकिरांनी, प्रेरणा होती सावरकरांची. पण त्या मंदिरामध्ये आज सकाळपासून संध्याकाळला 10 माणसं देखील जात नाही. सावरकरांचे विचारधारेप्रमाणे कोण वागतोय? क्रांतिकारक कोण? त्यांनी क्रांती कोणाविरुद्ध केली? ब्रिटिशांच्या विरुद्ध केली. आताच्या लोकांना हे जे गुंडगिरी करतात त्यांना तुम्ही क्रांतीवीर म्हणणार? कसली क्रांती करतात ते? याला लुटा, त्याला लुटा, त्याला लुटा. पैशाचं राजकारण आहे. कुठलाही पक्ष वाईट नसतो. पक्ष चांगल्या विचाराने स्थापन केलेला असतो, पण त्यात येणारी माणसं ही भ्रष्टाचारी निघाली तर तो पक्ष बदनाम होतो. नक्की. आप्पासाहेब, तुमचं जे म्हणणं आहे की नरेंद्र दाभोळकर रत्नागिरीला ज्या वेळेला आले होते, आता तुमच्या आप्पासाहेब तुमच्याकडे येतो. अधिक पुढे तपशीलवार आपण ज्यावेळेला चर्चा करू त्या संदर्भामध्ये, पण तत्पूर्वी पुन्हा सुधीरदास पूजाधिकारी, आपलं या सगळ्या संदर्भामध्ये काय तुमची प्रतिक्रिया आहे? त्याचं कारण अर्थातच भाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? सर्व पक्ष अपवाद नसतात. पक्षीय राजकारणाच्या बाबत मी काही फारसं बोलू इच्छित नाही, परंतु आत्ता जो नाणीच्या संदर्भाने जो प्रश्न उपस्थित केला या ठिकाणी, तर मी सांगू इच्छितो की काल म्हणजे रविवारी जो कार्यक्रम नाणीजला ठेवलेला होता त्यामध्ये साधारण 75,000 बाटल्या याचं ब्लड डोनेशन कॅम्प हा तिथे झाला आणि 75,000 बाटल्या ह्या कलेक्ट झाल्या. त्यामधल्या साधारणतः 7,837 बाटल्या ह्या भारतीय सेना दलाला दिल्या गेल्या आहेत. नाही, याच्याबाबत काही अपवाद नाही. याच्याबाबत काहीच अपवाद नाही. जो आता आप्पासाहेब एक मिनिट म्हणजे आता आप्पासाहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला होता, एक मिनिट संकल्प हा एक मिनिट तुम्हाला फक्त थांबवतो. आप्पासाहेबांनी जो मुद्दा आता उपस्थित केला होता की नाही, आपण बाटल्या ज्या आहेत 75,000, त्याच्याबाबत काहीच दुमत नाहीये. त्याच्याबाबत माणसांची आयुष्य वाचतील याच्याबाबत काही दुमत नाहीये. माणूस जगद्गुरू कसा होतो, माणूस भोंदू का असतो, माणूस उद्या 75,000 रक्ताच्या बाटल्या दिल्या म्हणजे तो जगद्गुरू होतो का? धर्मसत्ता म्हणून आपण जे काही अधिष्ठान म्हणून असतं किंवा त्या धर्माची म्हणून जी काही मांडणी असते त्याच्यामध्ये मान्यता जी असायला पाहिजे त्या व्यक्तीला, ती मान्यता तुम्हाला मान्य आहे का? त्या अर्थाने ते जगद्गुरू आहेत का? त्या अर्थाने इतक्या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींनी तिकडे जाणं हे तुमच्या दृष्टीने योग्य तुम्हाला वाटतंय का? नाही, मला असं वाटतंय की भारतीय समाज हिंदू धर्माच्या जी पद्धत आहे त्यामध्ये शैव आणि वैष्णव असे 2 संप्रदाय आहेत आणि त्यामध्ये वैष्णव संप्रदायांमध्ये देखील जे प्रमुख 3 आखाडे आहेत, आखाड्यांच्या माध्यमातून नरेंद्र महाराजांना जगद्गुरुपद हे दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळे यांनी जो ऑब्जेक्शन तिथे घेतलंय ते त्याला काही फारसं मत नाहीये आणि आखाड्यांनी सर्वोच्च निर्णयानुसार त्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे वैष्णव संप्रदायाने मांडल्यानंतरच त्यांना जगद्गुरू वैष्णवाचार्य रामानंदाचार्य हे पद दिलंय आणि ते त्यांचं कार्य पाहून दिलंय. असं म्हणतात की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ आपण पाहू नये आणि भारतीय समाज ज्याला सनातन वैदिक धर्म म्हटलाय, सनातन म्हणजे नित्य नूतन, आपण पुढचं पाहत असतो. नदी जशी प्रवाही असते तसं व्यक्तीचं कार्य जर आज या पद्धतीने उभं राहिलंय, साधारण 56,737 मरणोत्तर देहदान संकल्पाचे फॉर्म या ठिकाणी भरून घेतलेत आणि एवढ्या मोठ्या कार्याला जर तिथे मुख्यमंत्री येत असतील तर मुख्यमंत्र्यांनी तिथे वक्तव्य असं केलंय की मला असं वाटतंय की हा जागतिक विक्रम असावा की देहदान संकल्पाचे एवढ्या मोठ्यावरती फॉर्म भरून घेणं आणि कार्य करणं. मला असं वाटतंय की तिथे मुख्यमंत्री बोलत असताना असं म्हणाले की धर्मसत्ता ही राजसत्तेला नित्य मार्गदर्शन करत असते. आलं का लक्षात? तर आपल्याकडे फिलॉसॉफर किंग अशी संज्ञा आहे की तत्ववेत्ता राजा, आणि राजा जर तत्ववेत्ता नसेल, राजाला जर धर्माचं अधिष्ठान नसेल तर राजा हा पतित होतो आणि पतित झालेल्या कुठल्याही राजकीय व्यक्तीला
धर्मानी मार्गदर्शन करावं अशी एक सार्थ नाही, आपल्या आपल्याकडे एक देशात अपेक्षा सर्व धर्म ही आहेत. भारतीय आपल्या देशामध्ये परंपरा- सर्व धर्म आहेत. कुठल्या कुठल्या धर्मांनी मार्गदर्शन करावं? प्रत्येक धर्माची एक वेगळी परंपरा आहे, प्रत्येक धर्माचं एक वेगळं काहीतरी म्हणणं आहे. अशा वेळेला जर का धर्माचं म्हणजे मग परत बहुजनांचा धर्म म्हणायचा, बहुसंख्येचा धर्म म्हणायचा, काय म्हणायचं? कारण आपल्या घटनेमध्ये अशी गोष्ट अनुसूचित नाही आहे. त्याच्यामध्ये घटनेमध्ये म्हटलंय की जरी धर्म आपण पाळणं अपेक्षित असलं सगळ्यांनी आपापला धर्म, तरी सुद्धा सत्तेला, राजसत्तेला धर्माची इथे गरज नाहीये. आपल्या घटनेमध्ये त्या अर्थाने त्याची कुठे मार्गदर्शक तत्वही दिलेली नाहीयेत. असं आहे, आपल्याकडे जे उदाहरण दिलं जातं प्रामुख्याने, हे जे ख्रिश्चन धर्मियांचे जे पोपचे जुलमी राजवट होती, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पाश्चात्य देशामध्ये पोप हे प्रत्यक्ष राज्यकर्ते, जुलमी राज्यकर्ते होते. आणि ती धर्मसत्ता म्हणजे त्यांची जी जुलमी धर्मसत्ता होती ती हटवण्याकरता परदेशामध्ये असंख्य आंदोलनं झालेत. आपल्याकडे त्या पद्धतीचा धर्मसत्तेचा जुलमी राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नव्हता. किंबहुना आपल्याकडे जे काही धर्मवेत्ते आहेत, जे तत्ववेत्ते आहेत, ते संन्यासवृत्तीनेच जगत होते. आणि राजा हा जर काही गोष्टी घडल्या आपण पाहिलं तर आपल्याकडे तशी संबंधित परंपरा आहे. जसं वशिष्ठ हे रामाला उपदेश करत होते, भगवान श्रीकृष्णांचेही त्या ठिकाणी आध्यात्मिक गुरु होते, पांडवांचेही धौम्य नावाचे ऋषी होते. अशी परंपरा, जी ज्ञानाची जी परंपरा आहे ना, ती आपल्याकडे आलेली आहे. ही मधल्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यकर्त्यांनी धर्माचं मार्गदर्शन आम्हाला नकोच म्हणून, नैतिक अधिष्ठान नको, त्याचं प्रेशर देखील नको म्हणून या ठिकाणी सर्व जुलमी राज्यकर्त्यांनी धर्माचं जोखंडच फेकून दिलंय. तर इथे आजही धर्माला अभिप्रेत असली जी रामराज्य संकल्पना प्रत्यक्ष महात्मा गांधींनी पण मांडली आहे. नाही, ठीक आहे. एक संकल्पना काय आहे? एक मिनिट रामराज्य म्हणजे काय? म्हणजे एक मिनिट, आपण त्या रामराज्याच्या संकल्पनेकडे पण आपण येऊ. तत्पूर्वी आपल्यासोबत आणखीन एक मान्यवर आहेत, श्याम मानव आपल्यासोबत आहेत. श्याम मानव, तुम्हाला मुळात आपण गुन्हेगारीकरण आणि त्याबरोबरनं भोंदू आणि गुंडांचा आधार मुख्यमंत्री घेत आहेत का, हा आपण प्रश्न उपस्थित केला. त्या अनुषंगाने तुमचं याच्यावरची पहिली प्रतिक्रिया काय? महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेत. इथे आता दोन मुद्दे आहे की एक भाजपची प्रतिमा आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा. सर्वसामान्य जो मध्यमवर्गीय माणूस आहे महाराष्ट्रामधला, किंवा ज्याला आपण विचार करणारा माणूस म्हणतो, त्या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे की एक प्रामाणिक माणूस आणि उत्तम काहीतरी करू इच्छिणारा हा माणूस आहे, या पद्धतीची प्रतिमा आहे. त्या अनुषंगाने मला दोन मुद्दे मांडावेसे वाटतात. राजकारणामध्ये ज्याच्याकडे गृह खातं असतं आणि मुख्यमंत्री पद असतं, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येतच असतात, कारण त्यांना एक राजकीय संरक्षण हवं असतं. आता यामध्ये दोन प्रकारचे राजकीय गुन्हेगार असू शकतात. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर काही आंदोलन करतायत, त्यांच्यावर पोलीस केसेस दाखल होत आहेत, पण त्यांची आंदोलनं लोकहिताची आहेत किंवा राजकीय चळवळीतली ती आंदोलनं आहेत, अशांना आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. पण ज्यांच्यावर क्लिअर कट गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे आहेत, त्यांना जर आपण आपल्या पक्षामध्ये प्रवेश देणार असू, त्यांच्यासोबत आपले फोटो, आता यावर बंधन आणणं फार कठीण असतं, कोणी आलं त्याच्यासोबत फोटो काढला जाऊ शकतो, पण किमान तो एकदा फोटो आल्यानंतर ते असोसिएशन नाकारणं, या पद्धतीचं वातावरण जर मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी निर्माण केलं नाही तर त्यांच्या प्रतिमेला अतिशय मोठा तडा जाणार आहे. आणि त्यावेळेस जर भाजपमध्ये त्यांना डायरेक्टली प्रवेश दिला जाणार असेल तर भाजप सुद्धा गुन्हेगारांचं समर्थन करणारा, गुन्हेगारांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे आणि मुख्यमंत्र्यांचाही त्याला भरघोस पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जाईल आणि ते त्यांच्या इमेज करता अत्यंत घातक आहे. दुसरं, धर्मसत्ता हा जो विषय आहे, महाराष्ट्र शेवटी शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. याला एक पुरोगामी तोंडवळा आहे. जो कोणी व्यक्ती हा पुरोगामी तोंडवळा आपला तोंडवळा म्हणून स्वीकारणार नाही, तो दीर्घकाळ महाराष्ट्रावर राज्य करू शकणार नाही, हे अतिशय स्पष्ट आहे. भाजप निवडून आलं ते केवळ ते हिंदू किंवा हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र या सगळ्या गोष्टींच्या सोबत आहे किंवा त्या पद्धतीचा त्यांचा अजेंडा आहे म्हणून निवडून नाही आलं, ते विकासाकरता निवडून आलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही अतिशय चांगल्या पद्धतीने आज प्ले करते आहे या सगळ्या वातावरणामध्ये. धर्माने एकेकाळी अतिशय सुंदर रोल प्ले केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे.
कारण राजे आधी निर्माण झाले, टोळ्या आधी निर्माण झाल्या, या टोळ्यांचे जे प्रमुख असत ते आपसात सारखे भांडत असत. जेव्हा धर्म उदयास आले त्यामध्ये एक ऑर्गनाइज सिस्टीम तयार करण्यामध्ये या धर्मसत्तेचा मोठा वाटा राहिलेला आहे. पण पुढे जाऊन जसं सुधीर महंत म्हणाले त्या पद्धतीनं पुढे जाऊन ही धर्मसत्ता सुद्धा भ्रष्ट झाली. त्या अंकुश ठेवण्याच्या प्रक्रियेतनं अतिशय मोठा भ्रष्टाचार वाढला आणि म्हणून पुढच्या काळामध्ये याच युरोपमध्ये एक लोकशाही प्रक्रिया निर्माण झाली आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये कायद्यानुसार आणि घटनेनुसार राज्य चालावं या पद्धतीची प्रक्रिया निर्माण झाली. इंग्रज या देशात राहिल्यामुळे स्वाभाविकच आपण त्या पद्धतीची प्रक्रिया स्वीकारली आणि आज संपूर्ण भारत राज्यघटनेनुसार चालला पाहिजे अशी परिस्थिती आहे. इव्हन देवेंद्र फडणवीस हे आपले जे मुख्यमंत्री झालेले आहेत ते राज्यघटनेनुसार झालेले आहेत आणि त्यांच्यावर त्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदाची संपूर्ण जबाबदारी पार पाडणं ही जबाबदारी आहे. आता या ठिकाणी धर्मसत्तेचा राजसत्तेवर अंकुश असावा असं एखाद्याने मत व्यक्त करणं इथपर्यंत ठीक आहे, पण ते मत मान्य करणं हा अधिकारच आपल्या मुख्यमंत्र्यांना नाहीये. ते राज्यघटनेला बाइंडिंग आहे. राज्यघटनेमध्ये जे सांगितलंय त्याच पद्धतीनं त्यांना कृती कराव्या लागणार आहेत, त्याच पद्धतीनं त्यांना ऍक्शन घ्याव्या लागणार आहेत आणि अशी प्रतिमा त्यांनी मुद्दाम निर्माण करणं हे नितांत गरजेचं आहे. याचा अर्थ तिथल्या तिथे मुद्दे खोडून काढले पाहिजे असं नव्हे, पण पुढच्या त्यांच्या वक्तव्यांमध्ये पुढच्या मांडणीमध्ये हा मुद्दा आला पाहिजे की मी राज्यघटनेला बांधील आहे. आणि तुम्ही जो एक मुद्दा उपस्थित केला होता तो अतिशय रास्त आहे की एकदा धर्मसत्तेचा अंकुश मानायचं आपण ठरवलं तर कोणत्या धर्माचा अंकुश मानायचा, कारण प्रत्येक धर्माचे अंकुश वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. त्यामुळे सर्वधर्म समभावाची ही घटना आणि त्यातल्या त्यात धर्मनिरपेक्ष पद्धतीनं राज्य करावं ही अपेक्षा, या दोन गोष्टींचा सुंदर संयोग मुख्यमंत्र्यांनी साधणं ही त्यांच्यावरची जबाबदारी आहे. आणि मला वाटतं त्यांची ही प्रतिमा त्यांनी जपली पाहिजे, कारण त्यांना पुढे अतिशय सुंदर भविष्य आहे. नक्की भविष्य त्यांना सुंदर आहे किंवा नाही याही पेक्षा महत्त्वाचं कायद्याचं राज्य प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून काही संकेत जाणं महत्त्वाचं असतं आणि ते संकेत धुडकावले जातात का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण ही चर्चा करतोय. भाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का या प्रश्नाचं उत्तर द्यायला भाजपचे प्रवक्ते थोड्या वेळात या कार्यक्रमात येतील अशी अपेक्षा करूया. पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर ही चर्चा सुरू ठेवणार. पुन्हा एकदा स्वागत तुमचं बेधडकमध्ये. अर्थात बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय भाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का. आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण पाहूयात. श्रीपती वगैरे म्हणतात पक्षात गुंडांना स्थान ही भविष्यात भाजपसाठी डोकेदुखी ठरेल. महादेव गावकर म्हणतात गुंडगिरीमुळे देशात 60 वर्षात काँग्रेस मुक्त झाला, पण आता 5 वर्षात देश भाजपमुक्त होईल. आशिष पोटे म्हणतात फक्त भाजपचं नाही तर संपूर्ण राजकारणाचंच गुन्हेगारीकरण होतंय. किरण शिंदे म्हणतात गुन्हेगारीकरण म्हणजेच भाजप असं समीकरण झालंय. धोंडप्पा नंदे म्हणतात राजकारणात गुन्हेगारीनं लोकशाही धोक्यात आलेली आहे. आणि प्रथमेश बोटे म्हणतात गुन्हेगारीमुळे ज्याच्याकडे पैसा त्याची सत्ता असं झालंय. अर्थात या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियांच्या बद्दलचा त्याची दखल आपले मान्यवर कशी घेतात तेही आपण पाहूयात. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा अतिशय थोडक्यात श्यामनो, पहिल्यांदा जेव्हा आपण हे सगळं म्हणतो की एकीकडे भोंदूगिरी असते, भोंदूगिरी हे जगद्गुरू पद्धतीनं तिथपर्यंत जातात आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये त्या प्रक्रियेत तुम्ही म्हटलात की मुख्यमंत्र्यांनी जायलाच नको हवं होतं, त्यांनी टाळायला हवं होतं. तर ते टाळायला असं काय आहे की त्यांना तिकडे जावं लागतं? सगळ्यात पहिला मुद्दा दोन गोष्टी असू शकतात की मुख्यमंत्र्यांना याची पूर्णतः माहिती नाही. खरं म्हणजे आप्पासाहेब साळवेंनी त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. ते शिवसेनेचे आमदार असताना सुद्धा नरेंद्र महाराजांना अतिशय प्रगटपणे जाहीरपणे त्यांनी विरोध केलेला आहे. माझ्या सभेचे ते अध्यक्ष पण होते. नरेंद्र महाराजांविषयी प्रचंड मोठं आंदोलन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि त्यांची संघटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलं. प्रत्यक्षामध्ये माझा त्यांचा डायरेक्टली कधी कन्फ्रंटेशन झालेलं नाहीये. फक्त रत्नागिरीला एक व्याख्यान असताना त्यानिमित्तानं त्यांचे काही भक्त आले होते आणि त्यामुळे मग मी त्यांचं आव्हान स्वीकारलं आणि दुसऱ्या दिवशी स्पेशली मी नरेंद्र महाराजांवरच पूर्ण बोलेन असं सांगून मग तुम्हाला काय करायचं ते करा आणि नरेंद्र महाराजांनी येऊन इथे उत्तरं द्यावी या पद्धतीचा एक संघर्ष फक्त झालेला होता. नरेंद्र महाराजांविषयी जी काही माहिती उपलब्ध आहे ती मुख्यमंत्र्यांना सहज मिळू शकते. खरं म्हणजे आत्ताच बोलताना असं सांगितलं की ते यांचं नाव जे काही होतं सुर्वे, जगदीश सुर्वे, हे ग्रामसेवक असताना त्यांच्यावर अफरातफरीचे आरोप झाले आणि त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांना खरं म्हणजे सस्पेंड केलं असं म्हटलं जातं. त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ते स्वतःला गजानन महाराजाचा अवतार म्हणवायचे, आजकाल ते विवेकानंदांचा अवतार म्हणवतात. या पद्धतीचं वातावरण आहे. त्यांची चमत्कारानं भरलेली एक पोथी प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये मेलेली बाई त्यांनी जिवंत केली,
एवढंच नव्हे तर ज्याला दृष्टी नाही त्याला दृष्टी दिली, कॅन्सर असेल त्याचा कॅन्सर दुरुस्त केला, या पद्धतीच्या अनेक गोष्टी चमत्कारानं भरलेल्या पोथीमध्ये आहेत. आणि आजही ती पोथी त्यांचे भक्त अगदी भक्तिभावानं वाचत असतात. त्या काळामध्ये मी ज्यावेळेस प्रामुख्यानं रत्नागिरीमध्ये हा सगळं कन्फ्रंटेशन झालं, त्या काळामध्ये त्यांनी एक दावा केला होता की जगबुडी येईल आणि जे जे लोक नरेंद्र महाराजांचे गळ्यामध्ये लॉकेट्स बांधतील ते वाचतील आणि बाकीचे सगळे मरतील. त्याच वेळेस मी जाहीर आव्हान टाकलं होतं की आम्ही कोणी लॉकेट बांधणार नाही, काही जगबुडी येणार नाही, कोणी बुडणार नाही. आणि त्यानंतर मात्र नरेंद्र महाराजांना मानणं सोडून द्या, त्यांनी जगाची जाहीर माफी मागितली पाहिजे. त्यांनी दिलेल्या तारखेला कधी जगबुडी वगैरे आलेली नाही. आता एका बाजूनं नरेंद्र महाराजांना जी काही पदवी प्राप्त झाली, आता खरं म्हणजे महंतांनी हे जाहीररित्या बोलायला पाहिजे. ही पदवी कशी प्राप्त झाली त्यांच्याचकडनं मला मिळालेली माहिती आहे. प्रत्यक्षामध्ये महंतांकडनंच मिळालेली माहिती आहे. अनेक सोर्सेस मधनं मिळाली, त्यापैकी तोही एक सोर्स होता. खरं म्हणजे त्यांची काही मजबुरी असेल मी समजू शकतो, कारण तेही आखाड्यामध्ये आहेत. त्यांना जाहीररित्या ह्या गोष्टी बोलता येत नाही जेवढ्या सहजतेनं माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता बोलू शकतो, हे मी समजू शकतो. जशी मुख्यमंत्र्यांची मजबुरी असू शकते तशी महंतांची असू शकते. पण ही पदवी मिळवताना अतिशय मोठी देणगी त्यांना द्यावी लागलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. अशा पद्धतीनं एखाद्या महाराजांनी एखादी पदवी प्राप्त करायची, त्यांना आपण धार्मिक अधिष्ठान असणारी एखादी व्यक्ती समजायची. आपल्या इथे संत परंपरा आहे. जी माणसं अतिशय मोठं काम करतात त्यांना लोक संत समजतात. मग ते संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, अगदी गाडगे महाराजांपर्यंत. त्यांना काही कोणत्या धर्मसत्तेनं कोणती पदवी वगैरे दिलेली नव्हती. आणि असं असतानाही त्यांना लोकांनी संत म्हणून स्वीकारलं, मानलं, कारण त्यांचं कामच एवढं मोठं होतं समाज परिवर्तनाचं आणि लोकांना माणूस बनवण्याचं. आणि म्हणून त्याला एक महत्व होतं. अशा सगळ्या प्रसंगांमध्ये मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे टाळायला पाहिजे. मी पुन्हा एकदा एक वाक्य रिपीट करतो की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, तुकाराम, अगदी गाडगे महाराजांचा आहे. या तोंडवळ्याच्या इमेजमध्ये जर मुख्यमंत्री बसले नाही तर फार दीर्घकाळ त्यांना यशस्वी होता येणार नाही. त्यामुळं ते कोणत्याही ठिकाणावरून आलेले असतील तरी त्यांना याही इमेजची दखल घेतली पाहिजे. आणि म्हणून या पद्धतीच्या नरेंद्र महाराजांच्या सारख्या लोकांना सन्मान देण्याचं थांबवलं पाहिजे. सन्मान देण्याचं थांबवलं पाहिजे. आपल्यासोबत आता एकनाथ खडसे आहेत, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते भाजपचे. एकनाथ खडसे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? ज्या पद्धतीनं भाजपचं गुन्हेगारीकरण होत आहे, थेट जे अक्षरशः नंबरकारी माणसं आहेत, थेट ज्या पद्धतीनं ज्यांनी लुटलेलं आहे लोकांना किंवा ज्यांच्यावरती गंभीर असे खुनाचे आरोप आहेत, जाळपोळीचे आरोप आहेत, अशा माणसांना ज्यावेळेला भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय त्यावेळेला तुमचं भाजपचे नेते म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतं की नीट माहिती न घेता अशा लोकांना जर प्रवेश दिला असेल तर ते तपासण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टीची ही परंपरा राहिलेली आहे की अशा गुन्हेगारांना कधीही थारा किंवा आशीर्वाद देता कामा नये. एक वेळ असंही होतं की गोपीनाथजी मुंडे आहेत, मी आहे, स्वतः आम्ही या राजकारणातील गुन्हेगारीकरणाच्या विरोधामध्ये मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अभियान उभं केलं होतं, एक संघर्ष यात्रा काढली होती. बरोबर. आणि त्या माध्यमातून जनतेने आम्हाला प्रतिसाद दिला होता, एक विषय चांगला समाजासमोर मांडला. त्यामुळे स्वाभाविकता भारतीय जनता पार्टीकडून आजही समाजाची अपेक्षा आहे की असे कुणी गुन्हेगार असतील तर त्यांना फारसा थारा देऊ नये. पण बरेचदा असं असतं की त्यांना प्रवेश देत असताना स्थानिक कार्यकर्ते नीट माहिती देत नाही, अचानकपणे कुणीतरी आणतो आणि याला प्रवेश सांगतो. अशा कालावधीमध्ये काही चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु असं लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने दूर केलं पाहिजे. ठीक आहे एकनाथ खडसे, आपला आवाज आता पोहोचत नाहीये. तुमचं म्हणणं आहे की तपास केला पाहिजे आणि हे चुकीचं आहे. तुम्ही एकेकाळी संघर्ष या संदर्भात केलेला आहे आणि एक यात्रा सुद्धा गुन्हेगारीकरणाच्या विरोधात गोपीनाथ मुंडे असताना काढलेली होती भाजपनं. सचिन सावंत, अर्थातच हे सगळं आपण बघतोय, ऐकतोय, पण ही परिस्थिती येणाऱ्या काळात बदलेल असं वाटतंय की केवळ येणाऱ्या निवडणुकांमध्ये तर ही परिस्थिती अधिकाधिक वाढेल असं तुम्हाला वाटतंय? पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्या शपथेच्या वेळेलाच अनेक अशा तऱ्हेचे बुवा आणि तथाकथित त्यांच्या दृष्टिकोनातून संत, म्हणजे जे भगवे वस्त्र घातले की संत होतं असं कदाचित भाजपचं म्हणणं असेल, परंतु ते सगळ्यांच्या साक्षीनं त्या ठिकाणी घेतली गेली आणि त्यावेळेला आम्ही आमचा आक्षेप नोंदवला होता. आज कालच्या त्यांच्या या भाषणामध्ये 2 मुद्दे आले होते. मग कशी मला वाटतं मानव साहेबांनी देखील सांगितलं. त्यांनी पण त्याच्यामध्ये पहिलं म्हटलं होतं की राजसत्ता ज्या वेळेला पदभ्रष्ट होते त्यावेळेला धर्मसत्ता त्याला सत्य ठिकाणावर आणत असते.
आणि दुसरं राजसत्तेवरती धर्मसत्तेचा अंकुश असणं आवश्यक आहे. हम्म. आता राजसत्ता पदभ्रष्ट झाली असं मानून ते त्या ठिकाणी धर्मसत्तेकडे गेले होते का, हा मूळ मुद्दा मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे होतं. नक्की, त्या तिकडे जाण्याच्या आधी हे स्वतः पदभ्रष्ट झाले का. आणि दुसरा मुद्दा की धर्मसत्तेचा अंकुश किंवा काय असलं पाहिजे काय नाही असलं पाहिजे हा विषय त्या ठिकाणी संपतो ज्या वेळेला आपला 1950 साली आपला देशाला 26 जानेवारी 1950 साली संविधान अस्तित्वात आलं आणि आपण रिपब्लिकन दिवस साजरा करतो. या ठिकाणी धर्मग्रंथ वगैरे जे काही RSS कडनं आलं होतं की मनूला त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनची जागा दिली पाहिजे, मनूचा ग्रंथ फार मोठा आहे, या संदर्भामध्ये ऑर्गनायझरने लिहिलं होतं. मग ती त्या भूमिकेमध्ये कदाचित माननीय मुख्यमंत्री अजूनही असतील. परंतु विषय असा आहे की या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे आणि संविधानाला बांधील प्रत्येक जण जो पदाधिकारी आहे तो पदाची जेव्हा शपथ घेतो तेव्हा संविधानाची शपथ घेत असतो. आणि मुख्यमंत्र्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि ज्यामध्ये या धर्मसत्तांना बाजूला ठेवूनच काम त्यांना करावं लागणार आहे. आणि ज्या वेळेला हे स्वतः राजमान्यता देत असतील त्यावेळेला त्या शपथेचा त्यांना विसर पडतो आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांकडनं ते अपेक्षित नाही, अभिप्रेत नाही. आणि ज्या तऱ्हेचं त्यांनी तिकडे वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून, लोकशाहीचे महाराष्ट्रातले प्रमुख म्हणून त्यांचं वक्तव्य पूर्णपणे अशोभनीय आहे. अर्थात यासोबत अप्पासाहेब तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे. अनेक वर्ष तुम्ही तिकडे काम केलेलं आहे, सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्ही आहात आणि अशा वेळेला या सगळ्या प्रकाराचा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या वरती काय परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं? त्याचं कारण एवढी मोठी राजसत्तेतली माणसं जर का खुलेआम अशा प्रकारे कार्यक्रमांना जात असतील, त्या कार्यक्रमामध्ये असलेले जे बाबा असतील, त्या कार्यक्रमामध्ये असलेले जे ज्या प्रकारचे जे लोक असतील ते ज्या वेळेला धर्मसत्ता आणि त्याच्या अनुषंगाने काहीतरी वेगवेगळी वक्तव्य करतात, ती वक्तव्य तुम्ही अशा प्रकारे ऐकून घेणं हे तिथलं त्यांच्यावरचं कंपल्शन आहे, त्यांची अपरिहार्यता आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, डॉक्टर मानव रत्नागिरीला आला त्यावेळेला मी त्यांच्या सभेला अध्यक्ष होतो. ते जे काय बोलले त्यांच्याशी मी सहमत आहे. आता हा जे आखाडे आहेत या आखाड्याने ह्यांना जे पद दिलं ते किती देणगी दिली, कोटीने दिली हे काही आपल्याला देत नाही. पण डॉक्टर मानव बोलले ते सत्य आहे. कारण हा सामान्य ग्रामसेवक माणूस पैसे खाल्ल्यामुळे सस्पेंड झालेला तो परत ह्या बुवाबाजीला आला आणि बुवाबाजी करता करता अंगारे दुपारे देऊन मेलेली बाई जीवन झाली, लंगडा मुलगा चालायला लागला. हे जे काही पोथीतले चमत्कार आहेत हे आम्ही आता वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करणार एक त्याची आर्या. तू जर एवढा मोठा संत आहे तर दुसरे शेगावच्या महाराजांचा पुतळा का, विष्णूचा पुतळा का? अरे लोक तुझ्या दारामध्ये आले. आज साई बाबा नाहीत, त्यांचा पुतळा आहे तरी हजारो लोक तिथे येत आहेत ना. तू मराठवाडा विदर्भामध्ये कसा, ज्या वेळेला नरेंद्र डॉक्टर डबळकर आले होते त्याच्यानंतर चित्रलेखाचे फोटोग्राफर गेले, त्यांना मारहाण झाली ह्या मठामध्ये. बरोबर. त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अरे साळवी आता ह्या बुवाला पैजारा नाही मारा. ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं ह्या भोंदू बुवाला पैजारा नाही मारा, त्या शिवसेनेचे मंत्री या बुवाला लोटांगणं घालतात. शर्मेची बाब आहे. मला एक बरं वाटलं काल देवेंद्रजी फडणवीस आले. ते कशा करता आले, रत्नागिरी शहराला काही कोटीची नळपाणी योजना देण्याचा मुहूर्त. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना नेलं कुठे, नाणी संस्थांमध्ये. ही नरेंद्र आता मुख्यमंत्र्यांची चूक नाही, त्यांचे कार्यकर्ते हे मिंदे आहेत. माजी मंत्री माजी आमदार बाळमाने हे त्यांचे गाईड आहेत. ते नेहमी त्या बुवाच्या पैशाशी लावून बसलेले असतात. हा बुवा पैशाचे सगळे व्यवहार करतो. त्याने मला देखील काही लाख रुपये देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला ना, त्यांनी ना कबूल करावं. दाभोळकर आले, नरेंद्र दाभोळकर आले, काय बघा त्यांचं नाव नरेंद्र, ह्याचं नाव नरेंद्र. बरं, हा गोंधळी समाजाचा माणूस आहे. याने नाणीत म्हणजे संस्थान करून टाकलं. नाणीचं एक छोटं गाव आहे. त्या गावामध्ये मी शिवसेनेची शाखा काढलेली आहे, मी जिल्हा प्रमुख होतो. आणि हे सांगतात एवढ्या हजार बाटल्या शिवसेना रक्तदान शिबिरं आम्ही चालू केली, आमच्या शिवसैनिकांनी पेशंटना रक्त दिले. हा काय घमेंडी मारतो. हा
आता बघा ना तुम्ही रत्नागिरीतून आमच्या मागे चौकशी करा. आज मला 85 वर्ष पूर्ण झालेलं आहे. नक्की, मी त्याला नक्की. खोटं बोलेन. नक्की अप्पासाहेब, तुमचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याच्या संदर्भामधनं तुम्ही सगळे आपण काय नद्या स्वच्छ ह्या नरेंद्र महाराजाला विचारा. नक्की अप्पासाहेब, तुम्ही इतके दिवस त्याच्या विरोधात संघर्ष केलेला आहे, तुमची भावना त्या निमित्तानं आपण समजून घेतलेली. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण भाजपचे प्रवक्ते राम कदम काय म्हणतात या सगळ्याच्या संदर्भात ते सुद्धा त्यांच्याकडनं समजून घेऊया. आणि आपल्यासोबत प्रमोद पंडित जोशी आहेत, राष्ट्रीय प्रवक्ता हिंदू महासभेचे, आणि सुधीर दास महंत पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकच्या अखेरच्या भागामध्ये आपण चर्चा करतोय आणि भाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का आणि भोंदू आणि गुंडांचा आधार मुख्यमंत्री का घेत आहेत या प्रश्नाची उत्तरं द्यायला आता आपल्यासोबत राम कदम आहेत, भाजपचे प्रवक्ते. या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत इतर मान्यवर आहेत, सुधीरदास पूजाधिकारी आहेत, सचिन सावंत आहेत, प्रमोद पंडित जोशी आहेत, श्याम मानव आणि अप्पासाहेब साळवी आपल्यासोबत आहेत. या सगळ्या सोबत आता पहिला प्रश्न खरं तर राम कदम आपल्याला द्यायचा आहे, कारण चर्चा बरीच पुढे निघून गेलेली आहे. आणि अर्थात गुन्हेगारीकरण का होतंय भाजपचं त्याचं उत्तर तुम्ही द्या. मंदारजी, मी माझ्याकडे तुमचा कॅमेरा उशिरा पोहोचला, त्यामुळे अगोदरचे वक्ते काय बोलले त्याची मला कल्पना नाही. पण मी आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्याही गुन्हेगाराला प्रवेश देण्याचा संबंधच येत नाही. आणि तशा प्रकारचा प्रवेश ही काही प्रक्रिया, ही काही संस्कृती भारतीय जनता पार्टीची नव्हे. अजित पवार साहेबांनी जी काही प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया केवळ आणि केवळ एवढ्यासाठी आहे की राष्ट्रवादी पक्षाचे अनेक नेते, काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, या सगळ्या लोकांना, त्यातल्या काही लोकांना भारतीय जनता पार्टी हा जवळचा पक्ष वाटू लागला. देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व त्यांना आपलंसं वाटू लागलं. त्याच्यामध्ये पक्ष सोडून जातात की काय, अशा प्रकारची जी भीती काही राष्ट्रवादीच्या नेत्यांना निश्चितपणे आहे, काँग्रेसच्या नेत्यांना राम कदम एक मिनिट, राम कदम एकच मिनिट. सचिन उर्फ पप्पू घोलप, एक मिनिट. राम कदम एक मिनिट. सचिन उर्फ पप्पू घोलप, श्याम शिंदे, पिंट्या दाढवे. एक वाक्य पूर्ण करू द्या. नाही, ते तुम्ही जे सुरुवात, नाही, मी जो प्रश्न विचारला आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रश्न थेट म्हणूनच विचारला होता की भाजपचं गुन्हेगार. नाही, एक मिनिट सांगतो तुम्हाला. तुम्ही काय म्हणताय, मी तुमचं ऐकलं ना. तुमचं काय म्हणणं आहे की भाजपमध्ये असे गुन्हेगार आलेले नाहीयेत, ही माणसं आलेली नाहीयेत असं तुमचं म्हणणं आहे का त्याचा अर्थ? मी स्पष्टपणे सांगतो, एखादी व्यक्ती राष्ट्रवादीकडे असेल तेव्हा ती सज्जन आणि भारतीय जनता पार्टीकडे येत असेल ती गुन्हेगार, असं जर राष्ट्रवादीचे नेते म्हणत असतील तर हे लगडं समर्थन आहे, एवढंच मला सांगायचं आहे. आणि मुळामध्ये गिरीश बापट साहेबांनी देखील स्पष्ट केलंय, गुन्हेगारांना कोणताही प्रवेश दिलेला नाही. आणि त्या लोकांनी ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुण्यामध्ये देखील स्पष्ट केलंय. आणि दुसरी गोष्ट अशी, काय स्पष्ट केलंय? एक मिनिट राम कदम, काय स्पष्ट केलं ते तुम्ही आम्हाला सांगा ना. कधीही काय स्पष्ट केलं तुम्ही सांगा ना. तुम्ही एक सांगतो ना राम कदम, एक मिनिट, आपण जनरल बोलायला नकोय. तुम्ही दोन गोष्टी होत आहेत, वस्तुनिष्ठ पद्धतीने आपण बोलूया ना. तुम्ही म्हणताय की सगळं स्पष्ट केलंय, तुम्ही म्हणताय की गुन्हेगार आलेले नाहीयेत. मग सचिन उर्फ पप्पू घोलप, श्याम शिंदे, पिंट्या धाडवे, ही सगळी जी माणसं आहेत ही गुन्हेगार नाहीयेत असं तुम्हाला म्हणायचंय का? ती आधी गुन्हेगार होती आता नाहीयेत असं म्हणायचंय? मंदार, एक तर तुमचा आवाज मला प्रचंड इको येतोय, त्यामुळे माझा पूर्ण करू द्या, मग माझं झाल्यावर आपण बोललात तर बरं राहील. मंदारजी, मी स्पष्टपणे केलंय की राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलंय की त्यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली होती. आता कुणी लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, तर त्याच्यामुळे त्यांनी ते स्पष्ट केलं, हे लोकांच्या समोर आहे. आणि तो राष्ट्रवादीकडे असेल तर गुन्हेगाराने आमच्याकडे आला तर बाबा बोडकेनी राष्ट्रवादीतनं काढलं होतं. समर्थनाची राष्ट्रवादीची राष्ट्रवादी काँग्रेसनी बाबा बोडकेचा प्रवेश झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी माध्यमांनी सांगितल्यानंतर लगेच त्याला पक्षातनं काढलं होतं. आज जरी पक्ष प्रवेश झाला नसला बाबा बोडकेचा, तरी त्या व्यक्तीच्या संदर्भातली जी गुन्हेगारी टोळ्या आहेत किंवा ती जी पार्श्वभूमी आहे ती मान्य होते ना. ती त्याचे संकेत काय जातात? मुख्यमंत्र्यांच्या बाजूला जर का अशी व्यक्ती उभी राहत असेल त्याचे संकेत काय जातात? या बाबतीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्टपणे सांगितलंय की मुळामध्ये बाबा बोडकेंना कोणतीही वेळ दिलेली नव्हती.
आता मुख्यमंत्री हजारोंच्या लोकांच्या गर्दीमध्ये असतात, त्यावेळेस फोटो खेचला गेला आणि तो फोटो व्हायरल झाला. नाही, असं झालेलं नाही. ह्या टेक्नॉलॉजी असं झालेलं वाढलेल्या नाही. युगामध्ये रामशिंदे, असं मोबाईलमध्ये झालेलं कसेही नाहीये. लोक कसेही फोटो काढतात, त्यामुळे ते स्पष्ट झालेलं आहे. तुमच्या फोटो पक्षाच्या काढतात त्याच्यावरून तुम्हाला असं म्हणता येणार नाही. तुमच्या पक्षाच्या एका बिल्डरांनी तिथे त्यांना आणलं होतं सोबत, तुमच्या पक्षाशी संबंधित असलेल्या बिल्डरांनी. त्यामुळे ते हजारोंच्या गर्दीत नव्हते. त्या ठिकाणी श्रीमती हावरेजींना वेळ दिली होती. 1 नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिला हेल्पलाईनचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं याचं आमंत्रण द्यायला आल्या होत्या. त्यांच्या सोबत काही लोक होते, त्याच्यामध्ये बाबा पोडके होते. त्याविषयी आपण चर्चा करू शकतो, पण त्यात काही मुख्यमंत्र्यांचा दोष नाही हे लक्षात घ्या. भाजप काही गुन्हेगारांचं समर्थन करत नाही. त्याच्यामुळे आपण IBN लोकमत म्हणून जी खाली लाईन चालवतात ती स्पष्टपणे चुकीची आहे. भारतीय जनता पार्टी गुन्हेगारांचं समर्थन करत नाही. गुन्हेगारांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सचिन उर्फ पप्पू घोलप, श्याम शिंदे, पिंट्या धाडवे ही माणसं भाजपच्या झेंडे घेतलेच नाहीत त्यांनी कांद्यावर. मंदारजी दुसरं भोंदूगिरीचं फडणवीस साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीने कधीही समर्थन केलं नाही. आम्ही अध्यात्म मानतो, आम्ही संस्कृती मानतो, हिंदी संस्कृती असेल, वेगवेगळ्या धर्मांच्या संस्कृतीचा आम्ही सन्मान करतो, पण भोंदूगिरीला आम्ही अजिबात समर्थन करत नाही. आणि मुख्यमंत्री म्हणून एका कार्यक्रमाला गेले, हजारो लाखो लोक जमलेत, तर त्याला लगेच आपण कुठल्या गोष्टीशी जोडणं योग्य ठरणार नाही. आणि नरेंद्र महाराजांच्या व्यासपीठावर कुठल्या पक्षाचे नेते गेले नाहीत? सगळ्याच पक्षाचे नेते गेलेत. तर त्यामुळे म्हणजे सगळ्या पक्षांप्रमाणे आपण चालणार आहात असं तुम्ही म्हणून टाका. नाही योग्य ठरणार सगळ्या पक्षांप्रमाणेच तुम्ही पण चालणार आहात असं तसंच तुम्ही म्हणून टाका. म्हणजे मग गुन्हेगारीकरण वगैरे हे शब्द आपण बोलायची गरज पडणार नाही. भारतीय जनता पार्टी हा सुसंस्कृत, त्यागपूर्ण, समर्पित कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षाला एक मोठी परंपरा आहे आणि या पक्षामध्ये गुन्हेगारांना, भोंदूगिरीला अजिबात प्रमोद पंडित बोला. प्रमोद पंडित काँग्रेस भाजपची जी परंपरा आहे त्याचा पूर्ण इतिहास सांगायला मी इथे बसलेलो. प्रश्न हा नाही आहे. आजच्या परिस्थितीमध्ये भाजपचं काँग्रेसीकरण होत आहे आणि काँग्रेसमुक्त भारत न होता आता काँग्रेसयुक्त भाजप होतोय. याची दखल घेतली पाहिजे देशातल्या कमांडिंग, BJPच्या कमांडिंग जे शीर्ष नेतृत्व आहे यांनी. त्यामुळे भाजपची प्रतिमा जी काही ढासळली जाते चुकीची आहे. एक मिनिट, वेळ कमी आहे. तुमचा मुद्दा आहे की काँग्रेस युक्त भाजप होतोय. सचिन चव्हाण तुमचं काय म्हणणं आहे? नाही, भाजप आणि काँग्रेसचा काही संबंध नाही. एवढी नीतिमत्ता काँग्रेसनं कधीच त्या ठिकाणी अशी गुंडाळून ठेवलेली नव्हती. एक मिनिट, जे प्रश्न आले त्या प्रश्नांना उत्तर आम्ही दिले. आज 5 वर्ष मी त्या ठिकाणी प्रवक्ता म्हणून काम करतोय. कधी मला अडचणीची भूमिका आली नाही. आज पहिल्यांदा गुन्हेगारी करण्याच्या बद्दल त्या ठिकाणी जे काही भाजप स्पष्टीकरण देते जनतेसमोर आहे, जनतेसमोर ते उघडं पडत चाललंय. आता मला एक गोष्ट सांगा की या पक्षाची नीतिमत्तेचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ज्या देवेंद्र फडणवीसांनी, ज्या विनोद तावडे जेव्हा विरोधी पक्ष नेते होते, ज्यांनी आरोप केले, त्या प्रवीण दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा काढण्याचं पहिल्यांदा काम जे केलं होतं ते कोणी केलं होतं? ते देवेंद्र आपण गुन्हेगारीकरणावरती बोलूया. एक मिनिट सचिन चव्हाण, असं ह्याची चौकशी न करता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला गेला, त्यांना संतपद दिलं गेलं. सचिन चव्हाण, आपण अधिक गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात बोलतोय. पाचपुतेंचा विषय घ्या. याचा या संदर्भामध्ये लक्षात घ्या की आरोप करताना त्यावेळेला ते गुन्हेगार नसतात आणि गुन्हेगार त्यावेळेला त्यांच्यामध्ये संतपद दिलं जातं. त्यामुळे आता बाबा बोडकेंचा विषय असू दे, पवन पवारचा विषय असू दे, शहीद कृष्णकांत बिडवेंच्या हत्येमध्ये जो आरोपी आहे त्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळतो. त्याचं उत्तर देणार की नाही हे काय संतपद दिलं त्यांच्यावरती. लक्षात घ्या. आता सचिन घोलप आहे, श्याम शिंदे आहे किंवा पिंट्या धाडवे आहे, यांच्यावरती पवित्र केलं गेलं का? भारतीय जनता पक्षाचं नवीन एक कायदे पुस्तक आलेलं आहे ज्याच्यामध्ये लगेच तातडीनं त्यांना त्या ठिकाणी क्लीन चिट मिळून जाते, जशी इतर मंत्र्यांना मिळतं. रामकदम नीतिमत्ता पूर्णपणे गुंडाळून ठेवणारा हा पक्ष आहे. या ठिकाणी काँग्रेसचे नेते पूर्णपणे राजकीय बोलतात किंवा त्या ठिकाणी देशभरामध्ये काँग्रेसमध्ये अनेक गंभीर गुन्हे असलेले नेते हे काँग्रेसचे आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही डोळ्यासमोर आरसा ठेवा आणि आत्मचिंतन करा. नाही, धर्मसत्ता पवित्र करून घेते आणि ज्या व्यक्तीविषयी आपण बोलतात भ्रष्ट झालेले आहेत. एक मिनिट सचिन चव्हाण,
सचिन सावंत एक मिनिट थांबा. राम कदम हे करून द्या. राम कदम एक मिनिट थांबा. राम कदम घेणारा, समाजाच्या राम कदम. हिताचं काम करणारा अशाच व्यक्तींना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे, गुन्हेगारांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही. एक मिनिट राम कदम, तुमचं म्हणणं आहे गुन्हेगारांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही. त्या मुद्द्यावरती परत आपल्याला यावंच लागणार आहे, पण तत्पूर्वी पुन्हा श्याम मानव, काय प्रश्न तुम्ही विचारू इच्छिताय भाजपला या निमित्ताने? पहिला मुद्दा आपण असं बोललात राम कदमजी की नरेंद्र महाराजांकडे सगळेच राजकीय पुढारी जायचे आणि म्हणून मुख्यमंत्री गेले, त्यात विशेष काय? नरेंद्र महाराजांवर जे काही आरोप आतापर्यंत झालेत त्यांच्याबद्दल जे काही चालू आहे, ज्या पद्धतीचे, माफ करा, मी फक्त प्रश्न पूर्ण करतो ना श्याम मानवजी. हा, मी एक वाक्य त्याच्यामध्ये असं म्हणालो की ज्या ठिकाणी लाखो भाविक जमले त्या ठिकाणी राज्याचा प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं गेलं तर नाकारता येत नाही, आपण समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वपक्षीय नेते त्या पण तुम्ही ठिकाणी म्हटलेले गेले, त्याच्यामध्ये, तुम्ही सर्वपक्षीय ते नेते पण मुख्यमंत्री म्हटले. या नात्याने गेलेत, राज्याचे प्रमुख या नात्याने गेलेले आहेत. नाही, ते राज्याचे प्रमुख या नात्याने गेले, हाच खोटा अडचणीचा मुद्दा आहे. एक मिनिट सचिनजी एक ते मिनिट जरा थांबा, मुळामध्ये तुमच्याकडे ते जर मुळामध्ये केवळ भाजपचे एखादे पदाधिकारी म्हणून गेले असते तर कदाचित माझ्यासारख्या व्यक्तीला बोलण्याची गरज नसती वाटली. मुळामध्ये मुद्दा असा आहे की जो माणूस उघडपणे लोकांबद्दल या पद्धतीनं वागत आलेला आहे, चमत्कारांची पोथी विकतो आहे, त्या चमत्कारामध्ये माणसं मेलेली जिवंत करता येतात, कॅन्सर दुरुस्त करता येतात, लंगडा चालायला लागतो, जगबुडी झाली तर माझे लॉकेट गळ्यामध्ये टाकले तर तुम्ही वाचाल नाही तर मराल, या पद्धतीचा बाबा जो आहे, त्या बाबाच्या एका कार्यक्रमाला जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातात, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, एकनाथ, संत अगदी गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज, तुकाराम महाराजांचा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर त्या ठिकाणी जात असतील तर देवेंद्र फडणवीसांची इमेज त्यामुळे बिघडते. याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे एक सीएम म्हणून, कारण महाराष्ट्राचे ते शेवटी सीएम आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्र संपूर्ण जो पाहतो सीएमकडे, ते खूप चांगली व्यक्ती आहे, प्रामाणिक व्यक्ती आहे, महाराष्ट्राकरता काहीतरी चांगलं करण्याची इच्छा असणारी व्यक्ती आहे. त्या इमेजला अतिशय प्रचंड मोठा धक्का लागेल, कारण जेव्हा सीएम सारखी व्यक्ती त्या ठिकाणी जाते तेव्हा नरेंद्र महाराजांच्या सगळ्या कार्याला एक प्रतिष्ठा मिळते. आणि त्या ठिकाणी वरून असं सांगितलं जातं आणि ज्या पद्धतीचं वातावरण तयार होतं की भ्रष्ट राज्य सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी धर्मसत्तेची गरज आहे आणि धर्मसत्तेचा अंकुश त्यांनी मानला पाहिजे, आणि त्याला कळत नकळत मुख्यमंत्री मूकसंमती देतात. हे घटनाविरोधी आहे. राज्य घटनेनुसार ते मुख्यमंत्री आहे, त्यांच्यावर कोणत्याही धर्मसत्तेचा अंकुश असू शकत नाही. एक मिनिट तत्पूर्वी पुन्हा सुधीरदास पूजाधिकारी, आपल्याला पुन्हा हा प्रश्न आहे की मुळात हे गुन्हेगारीकरण जे होतंय ते भाजपचं तुम्हाला मान्य आहे का, आणि हे गुन्हेगारीकरण थांबेल? कारण राम कदम म्हणतात की अजिबात गुन्हेगारीकरण होत नाहीये. महाराष्ट्राला आज अत्यंत सुयोग्य असे मुख्यमंत्री लाभलेत. गृह खातं देखील त्यांच्याकडे आहे. काही वेळेला काही माहिती मिळाली नसेल आणि काही मंडळी आले असतील तर गुन्हेगारी ही सर्वपक्षीय रोग आहे. पार्लमेंटमधल्या अनेक लोकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रातही त्यात महाराष्ट्रही अपवाद नाही. पण आता दोन विषय मला फक्त अगदी थोडक्यात बोलायचे आहेत. फुले आंबेडकर शाहू यांचा घोष करणारी काँग्रेस किंवा माननीय माझे मित्र सचिन सावंत जे म्हणत होते की भगवे घातलेले हे भोंदू बाबा अमुक तमुक, हे सगळं मला असं वाटतं की त्या भगव्यावरती आपण आक्षेप घेऊ नये. माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्षावरती प्रत्यक्ष सत्यसाई बाबांचं पादप्रक्षालन पूजन करण्याकरता बोलवलं होतं. इंदिरा गांधी धीरेन ब्रह्मचारी आणि आचार्य रजनीशांकडे जात होत्या आणि भारतातील सर्व काँग्रेस मंडळी संतांकडे आजही येत असते. माझं असं म्हणणं आहे, ऐकून घ्या सचिनजी ऐकून घ्या एक मिनिट. मी काय म्हणतोय, मी असं म्हणतोय की प्रत्यक्ष वर्षा बंगल्यावरती सत्यसाईबाबांना काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं आणि मंडळी जाहीररित्या निषेध केला होता, कार्यक्रम झाला होता, आयबीएन लोकमतवरच झालेला होता.
एक मिनिट, तुमचा आक्षेप कशाला आहे तुम्ही सांगा. मनजी अगदी श्यामजी, थोडक्यात वेळ आपण पण संपलाय. त्या कार्यक्रमाला मी देखील कार्यक्रमाला होता होतो. तुम्ही. माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही पक्षामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसं येता कामा नये, त्याची ठीक काळजी आहे. संबंधित पक्ष नेतृत्वाने घ्यावी. ठीक आहे. आणि संतांचा जो विषय आहे, संतांचा मान्य आहे, संतांचा मान्य, पण कोण संत आहेत तुम्ही? नाही म्हणजे संत कोण आहेत? संत आणि भोंदू याच्यामध्ये तुम्ही काही हे बदल मान्य करता की नाही? भोंदू असतात हे तुम्ही मान्य करता की नाही? सचिन सावंत म्हटले होते की ज्यांनी भगवं घातलंय म्हणजे ते संत झाले असं नाही, ते साधू झाले असं नाही. ते भोंदूनी एखादा जर का भगवं घातलं वस्त्र म्हणून त्या भगव्याची शान राहिली असं होत नाही. नाही, असं आहे. मला असं म्हणायचं आहे, मग सचिन सावंत साहेबांना हे अभिप्रेत आहे का? सत्यसाईबाबा जर माननीय अशोक चव्हाणांनी तिथे बोलवले तर त्यावेळेला पक्षाची भूमिका काय होती? ठीक आहे, एक मिनिट थोडक्यात सचिन सावंत एका मिनिटात बोला. अगदी 2-3 मिनिटं उरलेली आहेत कार्यक्रमाला, तर तत्पूर्वी राम कदम यांचं उत्तर मंदारजी, घ्यायचं पहिली आपल्याला. गोष्ट अशी, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करावं तो त्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणामध्ये, जाहीर सभेमध्ये कोणाच्या बरोबर जावं, परंतु त्या ठिकाणी मी मगापासून कुठल्याही विषयावरती त्या बोललेलो नाही. माझं पूर्णपणे त्या चर्चा ऐकून घ्या. चर्चेमध्ये मी एवढंच म्हणालो की ज्या तऱ्हेनं मुख्यमंत्र्यांनी जी विधानं केली ती घटनेविरोधी आहेत, संयुक्तिक नाहीत, या परिप्रेक्षामध्ये बोललेलो आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु मुख्यमंत्री म्हणून जाहीर कार्यक्रम करत असताना त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. एक अगदी थोडक्यात राम कदम तुम्ही मुळात काही गोष्टी चुकल्या हे मोठ्या मनाने मान्य कराल का? कारण श्याम शिंदे, पिंट्या दाडवे, हे सचिन घोलप किंवा ही अशी जी मंडळी एका मागोमाग एक येत आहेत, तुमच्या एका बिल्डर खासदारांच्या बरोबरीनं काही लोकांनी भाजप प्रवेश केलेला आहे, हे सगळं होतंय धडधडीतपणे, आम्हाला माहित नाही याच्यातला काय भाग नाही. हे मान्य कराल का? मंदारजी, खडसेंचं मत आता सांगून घ्या. खडसे साहेबांनी आता मत व्यक्त केलेलं आहे, तेही सांगा त्यांना. या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी या ठिकाणी दुसरे जे वक्ते म्हणाले त्याच्याबद्दल सांगू द्या. नरेंद्र महाराजांच्या संस्थानानं पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर केलेली चांगली कामं, हॉस्पिटल पासून अनेक चांगली कामं आहेत, ही या निमित्तानं आपल्याला नाकारता येणार नाही, ते स्वीकारावीच लागतील. ती चांगली कामं आहेत. तर त्याच्यामुळे कोणत्याही व्यक्तीकडे पाहताना आपल्याला सारासार गोष्टींचा विचार करून पाहण्याची आवश्यकता आहे, हे मी कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. हा एक भाग. आणि दुसरा भाग, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या पक्षात आहे तेव्हा ती चांगली, पण भारतीय जनता पार्टीकडे येत असेल असं कोण व्यक्ती सांगा ना. राम कदम ही जी नावं सातत्यानं आता येतात समोर, प्रकारचे गुन्हे नाहीत. अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसला वागता येणार नाही. पुन्हा एकदा राम कदम राष्ट्रवादी काँग्रेस अलग आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगून द्या. तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा आम्हाला. प्रश्नच येत नाही. राम कदम तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. बाकीचं आधीच सांगू नका. ती माणसं त्या पक्षात होती, ती कशी होती, त्यांनी का घेतला, त्याच्यानंतर तुम्ही असं कसं म्हणाल की त्यांनी प्रवेश घेतला? म्हणजे यांनी घेतला नाही, प्रवेश घेतल्यावर मी माझी प्रतिक्रिया देईन. ते स्वतः म्हणतायत, नगरसेवक, राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणतायत मी सीएम ना सदिच्छा भेटलो, असं राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचं स्वतःचं म्हणणं आहे. जेव्हा ते प्रवेश करतील त्यावेळेस त्यांची काय गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे नाही मी स्पष्ट करीन. नाही आता पवन पवारांचं नाव मगाशी सचिन सावंतांनी घेतलं. पवन पवारांचं ते गुन्हेगार नाही असं म्हणायचं. ते भाजपमध्ये येत आहेत, ही इतर पक्षांची खरी दुखणी आहे. नाही पण का घेता तुम्ही? गुन्हेगार पार्श्वभूमी असेल तर अशा लोकांना पक्षात, हा मुद्दा आहे ना. गुन्हेगारांना देणारच नाही, हेच तर सांगतोय. गुन्हेगारांना देणारच नाही, गुन्हेगारांना या पक्षामध्ये थारा नाही. तुम्ही हे सचिन, पप्पू घोलप, श्याम शिंदे, पिंट्या दाडवे यांना थारा देणार नाही आहात, स्पष्ट करा. मंदार, येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची पार्श्वभूमी तपासून पक्षामध्ये प्रवेश देण्याची या पक्षाची परंपरा आहे, पूर्वपीठिका आहे. वर्तमानातही तसंच सुरू आहे आणि भविष्यातही तसंच सुरू राहील. राम कदम मुद्दा असाच आहे की एक तर वेळ संपलेला आहे. मान्यवरांना मी थोडंसं आपण ही चर्चा लांबवण्यात काय अर्थ नाहीये, पण राम कदम, जनता सगळं बघते, उघड्या डोळ्यांनी बघते. आणि जर अशा प्रकारे एकामागोमाग एक जर का गुंड, नामचीन गुंड आणि जर खंडणीखोर आणि अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असलेली माणसं ज्यांच्या टोळ्या आहेत, अशी माणसं जर का तुम्ही लोकांवरती, जनतेवरती जर का लादली तर त्याचा परिणाम सुद्धा तितकेच गंभीर होतील. याची तुम्हाला किमान दखल घ्यावी लागेल. आणि जे आम्ही बोलतोय ते केवळ एका कुठल्या द्वेषापोटी बोलत नाही आहोत, अपेक्षांच्या पोटी सुद्धा बोलतोय. हे एक पक्ष कार्यकर्ता म्हणून तरी तुम्ही लक्षात घ्या आणि लक्षात घ्याल अशी अपेक्षा करतो. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.